नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भटकंतीच्या पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रुद्रेश्वर महादेवाची जी गुफा लेणी होती ती दाखवली आणि त्या ठिकाणचं निसर्गरम्य वातावरण सुद्धा दाखवलं आणि त्याच ठिकाणावरून येताना आजच्या भटकंतीसाठी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आपल्या वसईच्या किल्ल्याला, अर्थातच वेतावाडी गडावर। त्यापूर्वी मी ज्या ठिकाणी थांबलेलो आहे माझ्या पाठीमागे या ठिकाणी ह्या हादा ती वेतावाडी या गावाला जोडणारा जो घाट रस्ता आहे त्या रस्त्यावर माझ्या पाठीमागे या ठिकाणी नवसाला पावणारे इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे। तर अगोदर आपण गणरायाचं दर्शन घेऊया आणि आपल्या गड भटकंतीला सुरुवात करूया। त्यापूर्वी आपल्या या भटकंतीसाठी आपल्यासोबत पुन्हा आहे आपले मित्र जे आपल्याला रुद्रेश्वर लेणीच्या भटकंतीसाठी होते, प्रमोद सुसर आहे पुन्हा एक वेळेस। आणि चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता गणरायाचं दर्शन घेऊया आणि भटकंतीला सुरुवात करूया। मी ज्या ठिकाणी थांबलेला आहे हा आता प्रवेशद्वारातून आता आल्याच्या नंतर हा जो इकडे जाणारा रस्ता दिसतोय तुम्हाला, त्या ठिकाणावरून पण रस्ता आहे आपण वरती जाण्यासाठी। मात्र आपण जाणार आहोत आता ह्या बाजूने आणि ह्या ठिकाणावरून आपण वरती गडावर चढणार आहोत। चला तर जाऊया जास्त वेळ न घेता, कारण आपल्याला अगोदरच आता साधारण संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आपल्याला लेणीवर गेल्यामुळे थोडासा उशीर झाला, कारण पाऊस चालू होता संपूर्ण दिवसभर। त्यामुळे फास्ट मध्ये हा गड आपल्याला बघायचा आहे। चला तर तुमच्यासोबत आता जास्त न बोलता तुम्हाला संपूर्ण गड दाखवण्याचा प्रयत्न करतो। चला। पुढे जाण्यापूर्वी आपल्या भटकंती सह्याद्री समूह YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला भटकंतीचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील।
मित्रांनो, आम्ही त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर सरळ या बाजूच्या रस्त्यानं या प्रवेशद्वारामध्ये येऊन थांबलेलो आहोत. तर हे आहे या गडाचं जे प्राचीन काळामध्ये हा गड ज्यावेळेस वापरात होता त्यावेळेस हे गडाचं मुख्य प्रवेशद्वार होतं. या किल्ल्याची जी मुख्य वाट होती ती वेताळवाडी गावातून असावी, कारण हा संपूर्ण या घाटमाट रस्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती केली गेलेली असावी. तुम्ही बघू शकता की आज रोजी सुद्धा अत्यंत सुंदर प्रमाणे हे गडाचं हे जर आज रोजी सुद्धा व्यवस्थित आहे. संपूर्ण जे ज्याचं गतवैभव होतं ते आज रोजी सुद्धा आपल्याला शिल्लक असलेलं दिसून येतं. माझ्या पाठीमागे तुम्ही या ठिकाणी या 2 शरपशिल्प कोरलेले आहे ते सुद्धा अत्यंत सुंदर आहे. आणि या गडाच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये दोन्ही बाजूनी देवड्या होत्या सैनिकांच्या राहण्यासाठी, मात्र त्यांचं थोडंसं नुकसान झालेलं आहे. अनेक अशा वास्तू आहे गडावर ज्या आज रोजी मोडकळीस आलेल्या आहे, मात्र अनेक सुद्धा अजूनही आपलं जे आहे सौंदर्य ते टिकून आहे. तुम्ही विचार करू शकता की त्या काळामध्ये बांधलेले हे गड आज रोजी सुद्धा इतक्या व्यवस्थित पद्धतीत आहे. प्रवेशद्वार दोन्ही पहिलाही प्रवेशद्वार आणि हा प्रवेशद्वार सुद्धा त्याला काहीच प्रमाणामध्ये नुकसान झालेलं नाही. थोडंफार झालेलं आहे, मात्र ते त्याचं सौंदर्यापुढे ते लक्षात येत नाही आपल्या. चला तर अजून आपल्याला जायचं आहे, थोडंसं वरती जायचं आहे. त्या ठिकाणी हवामहल आहे आणि त्या ठिकाणावरून आपण गड उतरायला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, त्या हवामहल पाहिल्याच्या नंतर आपण येऊन पोहोचतो. या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की तलाव आहे, भरपूर मोठा तलाव आहे. आज रोजी थोडासा पाऊस कमी आहे या परिसरामध्ये, त्याच्यामुळे पाणी जास्त नाही. मात्र तुम्ही बघू शकता की त्याची रचना संपूर्णपणे दगडामध्ये बांधलेली आहे. सध्या दाट धुके आहे या ठिकाणी, त्याच्यामुळे जास्त दूरपर्यंत आणि व्यवस्थित दिसणार नाही. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी त्या सरळ तळ्याच्या समोरच अत्यंत सुंदर अशी ही सदनिका या ठिकाणी आहे. कदाचित हे राणी महल असावं. आणि आज रोजी सुद्धा त्याची जी पडझड झालेली आहे तरी सुद्धा काही जी कोरीव काम आहे त्याच्यावरचं ते आपलं लक्ष नक्कीच वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. चला जाऊया आता, समोर अजून भरपूर गड आपल्याला बघायचा आहे.
किल्ल्यावर असलेली ही तोफ सह्याद्री प्रतिष्ठान कन्नड यांच्या वतीने या ठिकाणी किती व्यवस्थित पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता। आणि माझ्या पाठीमागे हा वेताळवाडी गड खरोखर अत्यंत सुंदर आहे। मित्रांनो, आपला हा वेताळवाडी किल्ला संपूर्णपणे आता बघणं होऊन गेलेला आहे। थोडासा उशीर झाला होता, मात्र तरी सुद्धा आपण संपूर्ण किल्ला बघण्याचा प्रयत्न केला। ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की किती धुके होते आणि वातावरण तर अत्यंत सुंदर आहे। माझ्या पाठीमागे जे धरण दिसतंय ते वेताळवाडीचं धरण आहे आणि खरोखर अत्यंत सुंदर निसर्ग सौंदर्य आपल्याला हा वेताळवाडी किल्ला होता। आपण या ठिकाणी अगोदर पण व्हिडिओ बनवला होता, मात्र काही कारणास्तव तो संपूर्ण ह्या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकलो नव्हतो। त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा एक वेळेस या ठिकाणी येण्याचा योग आला आणि आज तुम्हाला संपूर्ण किल्ला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। चला तर मित्रांनो, आता या ठिकाणावरूनच तुमची रजा घेण्याची वेळ झालेली आहे। तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला तर अजिबात विसरू नका। या वेताळवाडी किल्ल्याला सुद्धा नक्की भेट द्या। लवकरच भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।